मंडळी नमस्कार. मध्ये मध्ये खूप चर्चा, लोक त्याला वावड्या म्हणतात, लोक त्याला अफवा म्हणतात, पण त्या चर्चा सुरू झाल्या होत्या आणि चर्चा होत्या की काँग्रेसमधले अनेक नेते फुटणार आणि ते भाजपत जाणार. या नेत्यांच्या मध्ये लोक वेगवेगळी नावं सांगत होती. लोकांनी याला अफवा म्हटलं, त्या नेत्यांनी येऊन खंडन केलं, काही जणांनी मौन बाळगणं पसंत केलं. काही जण या विषयावर चकार शब्द बोलायला तयार नव्हते. काही जणांना जायचं असेल, काही जणांना जाण्याची चर्चा करायची असेल. कसं आहे, जाण्याची चर्चा केली की पक्षात थोडंसं महत्व वाढतं. लोक विचारतात ना, का रे बाबा नको ना जाऊ, मग नाही जायचंय तर मग माझं एवढं ऐका, असं म्हणून काही प्राप्त करून घेता येतं. म्हणून काही जण आपल्या जाण्याच्या चर्चा घडवतात. काही जण चर्चा घडवून आणून वातावरण काय निर्माण होतंय हे तपासून बघत असतात आणि जर चांगलं असेल तर निघून जाऊया, नसेल तर मग थांबूया असाही निर्णय घेतात. काही जण भाजपला चुचकारण्याचा प्रयत्न करत असतात. बोलवतील का भाजपवाले, म्हणतील का आपल्याला या म्हणून, ठेवतील का आपलं ते स्टेटस कायम, याही बाबतीतली चर्चा होत असते. आता या चर्चा अनेक अंगाने पुढे सरकत गेल्या आणि मी एक दावा नेहमीप्रमाणे करत आलेलो आहे. अगदी हे सरकार का पडणार हे सांगताना सुद्धा हाच दावा मी करत होतो की काँग्रेस एक असं बुडतं जहाज आहे की ज्या जहाजामध्ये बसलेल्या प्रत्येक प्रवाशाला आपल्या भविष्याची चिंता आहे, जीविताची चिंता आहे. नुसता प्रवाशीच नाही तर ज्या जहाजाचे खलाशी असतील त्यांना देखील हे जहाज चालवणं खूप अवघड होत चाललेलं आहे. कितीही भारत जोडो यात्रा चालू असल्या तरीही त्याच वेळी काँग्रेस फुटून ते वेगवेगळ्या पक्षामध्ये लोक जात आहेत. म्हणजे अगदी भारत जोडो यात्रा सुरू झाली तेव्हा पंजाब मधल्या माजी मुख्यमंत्र्यांच्या जो पूर्वीच त्यांनी पक्ष सोडला होता त्यांनी आपला पक्ष भारतीय जनता पक्षामध्ये विलीन करून टाकला. त्याच वेळी गोव्यामध्ये 8 आमदारांनी पक्षाची साथ सोडली आणि ते अधिकृतरित्या भारतीय जनता पक्षामध्ये विलीन झाले. इकडं भारत जोडो सुरू आहे आणि इकडं पार्टी तोडो सुरू आहे. अशी मोहीम सुरू असतानाच महाराष्ट्रामध्ये एक महत्वाची गोष्ट घडली आणि ती गोष्ट म्हणजे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीची बैठक. या बैठकीला झाडून सगळे नेते हजर राहणं आवश्यक आहे. अर्थात काँग्रेसच्या बैठकांमध्ये जे होतं त्या परंपरेप्रमाणे, म्हणजे काँग्रेस सारखं प्रतिज्ञा म्हणत आली ना, विविधतेने नटलेल्या परंपरेचा मला अभिमान असून त्या परंपरेचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. आणि ही विविधतेने नटलेली परंपरा काय आहे तर विविध लोकांनी एकत्र यायचं आणि सगळे अधिकार गांधी नावाच्या परिवाराला बहाल करायचे. हे जे काय असतील ते गांधी बघतील, हे जे काय असतील ते गांधी बघतील, सब कुछ गांधी करेगा तो आप यहां क्यों हो भाई, हा प्रश्न मात्र कोणीच कोणाला विचारत नाही. याही बैठकीमध्ये सगळे अधिकार सोनिया गांधींना बहाल करून घेतले गेले आणि आणखी एक ठराव घेतला, ते म्हणजे राहुल गांधींची बिनविरोध अध्यक्षपदी निवड केली झाली. म्हणजे राहुल गांधी अपयशी ठरले की सोनिया गांधींनी अध्यक्ष व्हावं, सोनिया गांधी अपयशी ठरल्या की राहुल गांधींनी अध्यक्ष व्हावं. खरं तर पृथ्वीराज चव्हाणांनी या प्रस्तावाला समर्थन दिलं नाही म्हणतात, काय असेल माहित नाही. पण या बैठकीला काँग्रेसचे यच्चयावत नेते हजर नव्हते. सगळ्यात पहिल्यांदा गैरहजर होते ते सुशीलकुमार शिंदे, ज्यांनी याआधीच आपली नाराजी, आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. सुशीलकुमार शिंदेंचा सोडा, सुशीलकुमार शिंदे आता वृद्धावस्थेकडे आहेत, ते राजकारणापासून आता अलिप्त राहू लागलेले आहेत. त्यामुळे सुशीलकुमार शिंदेची अनुपस्थिती ही फारशी खटकणारी नाही आहे. ठीक आहे, असू शकतं असं की सुशीलकुमार शिंदे आता निवृत्तीच्या उंबरठ्यावर असल्यामुळे ते येणार नाहीत. पण नितीन राऊत हे का गैरहजर होते? अत्यंत गांधी परिवारावरती निष्ठा सिद्ध करण्याच्या बैठकीला नितीन राऊत गैरहजर होते. यापेक्षा अजून आश्चर्यकारक गोष्ट कोणती असणार आहे? ते नितीन राऊत भाजपत जाणार नाहीत याचा विश्वासही आम्हाला आहे आणि भाजप त्यांना घेणार नाही याची खात्रीही आम्हाला आहे. ते ज्या दिवशी भाजपत जातील त्या दिवशी आमचाही भाजपवरचा विश्वास उडून जाईल याचाही पूर्ण विश्वास आहे. नितीन राऊतांचं भाजपशी शक्य असू शकत नाही, पण दुसऱ्या कुठल्या पक्षासोबत राऊतांचं गेटमेट जुळतंय का जरा बघायला पाहिजे. मला आश्चर्य म्हणण्यापेक्षा मला जे लिंक जोडली जाते ना ती 2 नेत्यांच्या अनुपस्थितीची आहे, 2-3 नेत्यांच्या. एक, लातूरचे अमित देशमुख या बैठकीला गैरहजर होते.
याआधी गैरहजर राहण्याचा प्रकार धीरज देशमुख यांनी केलेला होता. ते विश्वास प्रस्तावाच्या वेळेला हजर नव्हते, त्याची चौकशी सुरू होती. आता अमित देशमुख पक्षाच्या महत्वाच्या बैठकीला गैरहजर होते. ही ती बैठक होती ज्या बैठकीत गांधी परिवाराच्या निष्ठा पुन्हा पुन्हा घासून सिद्ध केल्या गेल्या. अमित देशमुखांना या बैठकीला हजर राहावं वाटलं नाही आणि अमित देशमुखांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा अजूनही लातूर जिल्ह्यात जोरदार रंगतायत. अनेकांना धास्ती होत वाटतेय, हे येणार का? अनेकांना गुदगुल्या होत आहेत, आता येणार. आता या सगळ्या प्रकारामध्ये अमित देशमुखांची अनुपस्थिती या चर्चा अधिक वाढवणारी आहे. त्यासोबत सतेज उर्फ बंडी पाटील हेही या बैठकीला अनुपस्थित होते आणि त्यासोबत वर्षा गायकवाड, यशोमती ठाकूर आणि असलम शेख हे नेते देखील अनुपस्थित होते. असलम शेख यांच्यासाठी अजून एका पक्षाची दारं उघडी होऊ शकतात आणि तो पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस. कारण नवाब मलिक पक्ष सोडून गेल्यानंतर असलम शेख यांच्यासाठी एक मुस्लिम नेता म्हणून राष्ट्रवादीमध्ये कधीही जागा निर्माण होऊ शकते. पण मी जे म्हणतोय की तरुण नेतृत्व ज्यांना आपल्या भविष्याची चिंता आहे, राजकीय भविष्याची चिंता आहे, त्यापैकीचे नेते म्हणजे सतेज पाटील, अमित देशमुख, वर्षा गायकवाड या तिघांच्या बाबत या भाजप प्रवेशाच्या शक्यता पुन्हा एकदा बळावतात. आता ते हजर राहणार नाहीत, ते काहीतरी अशी कृत्य करतील की त्यावरती चर्चा घडेल आणि त्याबाबत कोणीच काही बोलणार नाही, असंही होणार नाही. नसेल कदाचित त्यांनी पुढे येऊन खुलासे करावेत की आम्ही काँग्रेस पक्षाची निष्ठावान आहोत, भाजपमध्ये जाण्याचा काही संबंध येत नाही, आम्ही ईडीला घाबरत नाही, आमची ईडी चौकशी करू शकत नाही वगैरे वगैरे सगळी विधानं त्यांनी करून टाकावीत. पण सतेज पाटील, अमित देशमुख आणि वर्षा गायकवाड यांची अनुपस्थिती या चर्चा अधिक वाढविणारी आहे, या चर्चाला बळ देणारी आहे. आता यातले किती जण काँग्रेसमध्ये आपलं अस्तित्व तपासून बघतायत, यातले किती जण भाजपला साथ घालतायत, यातले किती जण आपलं महत्व वाढवून घेत आहेत, हे अजून स्पष्ट व्हायचं आहे. यथावकाश त्या गोष्टी स्पष्ट होतील. पण एवढं मात्र नक्की आहे की या नेत्यांची अनुपस्थिती त्यांच्या भाजपच्या प्रवेशाच्या चर्चेला बळ देते आहे आणि या सगळ्यांनी मिळून नाना पटोलेंच्यावरती अविश्वास व्यक्त केलाय. आता नाना पटोलेंची बिचाऱ्याची अवस्था, गाढवही गेलं ब्रह्मचर्यही गेलं असं होण्याची वेळ आलेली आहे. म्हणजे ते मोदींच्या वरती राग काढून भाजप सोडून परत काँग्रेसमध्ये आले. काँग्रेसमध्ये आल्यावर त्यांना फार काय मिळणं अपेक्षित होतं, पण सभापती केलं गेलं. ते त्यांनी सोडून दिलं. सत्ताधारी पक्षाचं अध्यक्षपद त्यांनी मिळवलं. पुढे सत्ताच निघून गेली, आता अध्यक्षही पद निघून जाण्याची वेळ आलेली आहे. गाढवही गेलं आणि ब्रह्मचर्यही गेलं अशी ती अवस्था होणार आहे. त्यामुळे नाना पटोले देखील या सगळ्या प्रकारावर नाराज होऊ शकतात. आता कोण कोण नाराज होणार आहे आणि कुठे कुठे जाणार आहे याचा हिशोब करत बसण्याची वेळ आपल्याकडे येणार आहे. बरं, बोटावर मोजावं तर बोट काय कांडे देखील कमी पडतील अशी अवस्था येणार आहे. त्यामुळे काँग्रेसमधली ही नाराजी नाट्य आता भाजपच्या प्रवेशाच्या चर्चा अधिक वाढवत आहे, एवढं मात्र नक्की. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.